अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। श्रावण महिन्याची सांगता ही दर्श पिठोरी अमावस्याने होणार आहे। यंदा 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या दोन्ही दिवशी अमावस्या आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये दर्श अमावस्या शनी अमावस्येला काही महत्त्वाच्या सेवा आणि उपाय आपल्याला बघायचे आहेत। व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। तर सर्वात आधी 22 ऑगस्टला सकाळी 11:56 अमावस्या लागणार आहे, म्हणजे शुक्रवारी उद्याच सकाळी 11:56 अमावस्या लागणार आहे आणि शनिवारी सकाळी 11:37 संपणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून शनिवारी अमावस्या आहे, पण शुक्रवारी सुद्धा अमावस्या आहे कारण ती सकाळी 11:56 लागणार आहे। काही उपाय जे आहे तुम्हाला आज शुक्रवारीच आवर्जून करायचे आहे आणि काही ज्या सेवा सांगणार त्या तुम्ही शनिवारी सुद्धा करू शकता। तर सगळ्यात आधी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाग नरसोबा कधी काढायचं, म्हणजे जीवितीचा फोटो आहे तो कधी काढायचा बघा। काही ठिकाणी नाग नरसोबा हा अमावस्या लागण्याच्या आधी काढला जातो, तर म्हणजेच काय आपल्याला शुक्रवारी आणि असं म्हटलं जातं की घरातल्या कर्त्या व्यक्तीनं त्या नाग नरसोबाचा फोटो बघायचा नाही। जेव्हा अमावस्या लागते म्हणजेच उद्या सकाळी तुम्हाला पटकन आवरून जो नाग नरसोबाचा फोटो आहे तो तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या लगेच काढून घ्यायचा आहे की जेणेकरून तुमच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीने तो फोटो बघणार नाही। काही ठिकाणी असंच असतं की अमावस्या लागण्याच्या आधीच तो नाग नरसोबा काढायचा, मग त्याच्या आधी तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा, मग तो नाग नरसोबा काढा। आता काही ठिकाणी नाग नरसोबा लावत नाहीत, कोणाकडे फक्त जीवितीचा फोटो असतो। आता उद्या 5वा शुक्रवार पण आहे, आपल्याला जीवितीची पूजा पण करायची, मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही जीवितीची पूजा करून झालंय की दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाग नरसोबा किंवा जीवितीचा फोटो तुम्ही काढू शकता। बघा काही ठिकाणी असं आहे की नाग किंवा नागपंचमीला आपण तो लावतो नाग नरसोबा, आणि जेव्हा अमावस्या सुरू होतो तेव्हा त्याच्या आधी तो काढायचा असतो, कारण घरातल्या कर्त्या व्यक्तीने तो फोटो बघू नये असं म्हणतात। आणि काही ठिकाणी ताई आम्ही जो फोटो आहे जीवितीचा तो आम्ही नाग नरसोबाला नाही लावत, आम्ही श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी लावतो। जर तुम्ही तो फोटो श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी लावत असाल तर तो तुम्हाला शनिवारी सकाळी सकाळी तुम्हाला काढून घ्यायचा आहे। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपली आपली वेगवेगळी पद्धत असते। आता तुम्हाला त्या फोटोबद्दल क्लिअर झालं असेल। दुसरं म्हणजे उद्या 5वा शुक्रवार आहे, अर्थात जीवितीची पूजा तुम्ही करू शकता, उपवास करू शकता। आता आमचा शुक्रवार आहे तर करू शकता। काही महिलांना फक्त 5 शुक्रवार कबूल केले होते, ताई अमावस्याला उद्यापन चालते का? हो, अमावस्याला लक्ष्मीचं उद्यापन चालतं, फक्त गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आपण म्हणजे सांगता आपण अमावस्याला करत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे बघा। आता अमावस्या म्हटलं तर हा दिवस पितरांसाठी समर्पित असतो। महिलांनी आपल्या घरात पितृदोष होऊ नये किंवा पितरांची अखंड कृपा आपल्यावर राहावी, काही अडचण असेल किंवा पितरांसंदर्भात काही अडचण असेल तर तुम्हाला काही उपाय आणि सेवा करायची आहे, हे खरं तर दर अमावस्याला करायला पाहिजे। आणि सगळ्यात आधी तर शुक्रवार करायला आम्हाला जमणार नाही किंवा गावाला जायचं असेल किंवा मासिक धर्माचा 4था दिवस आहे, शुक्रवारी आम्ही नाही करू शकत, शनिवारी करू शकता तुम्ही। हो, ते पण शनिवारी पण तुम्ही करू शकता, पण ते पण जरा लवकर, जरी सूर्याने बघितले आहे तरी सुद्धा शुक्रवारी तुम्ही लवकरात लवकर आघारी देण्याचा प्रयत्न करा। आता आघारी देणं म्हणजे काय तर आपण पितृपक्षामध्ये ज्या पद्धतीने आघारी देत असतो त्याच पद्धतीने आपल्याला दर अमावस्येला आघारी द्यायची असते। जेव्हा आपल्यावर पितृदोष असतो ना तेव्हा किती देवाचं केलं, कारण बघा तुमच्यामध्ये आणि त्या देवांमध्ये पितृ असतात, त्यांची सेवा करणं, त्यांच्या नावाने तर्पणविधी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि रोज करणे शक्य नाही, तर अमावस्या हा दिवस त्यांच्यासाठीच आहे। जेवढी नकारात्मकता आयुष्याने घालवण्यासाठी आपण प्रयत्न करतो त्याच पद्धतीने आपल्याला परमेश्वराची कृपा, पितरांची कृपा प्राप्त होणं तेवढंच महत्त्वाचं आहे। खरं तर आषाढ अमावस्येला जे काही आपले पितृ आहेत तर ते पितृलोकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघतात व त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म, चांगले कर्म, सेवा करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। आता अमावस्येच्या दिवशी म्हणजे अगदी शनिवारी तुम्हाला सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचे। आता काय होतं ना की 2 तिथी आल्यामुळे काही सेवा तुम्ही शुक्रवारी करा, काही तुम्ही शनिवारी करा। तर शनिवारी सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे, 11 वेळा करावा। आणि ते जे अर्घ्य दिलेलं पाणी आहे ते तुळशीला सोडून तुम्ही कुठे पण अर्पण करू शकता। दुसरं की आपल्याला जी काही अर्घ्य द्यायचं आहे तर ती शक्यतो शुक्रवारी द्या, कारण अमावस्या लागलेली आहे ना, पितरांना आघारी देण्याचा जो मेन काळ आहे तर तो असतो 11:30 ते 12, 12:30, 1-1:30 पर्यंत तुम्ही आघारी देऊ शकता। आता आघारी देणं आणि तर्पणविधी करणं, तर्पणविधी येत असेल तर तो तुम्ही आवर्जून करावा,
नाहीतर आघारी तरी द्यावा. कारण तर्पण विधी कसा करायचा या संदर्भातील लवकरच माहिती मी देईल. पण आता मी फक्त तुम्हाला आघारी सांगते. आघारी बघा, प्रत्येक वेळेस आपण सगळं काही करू शकत नाही. मग अशा वेळेस भात घ्यायचा, भात कालवायचा, म्हणजेच भात शिजवायचा ज्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे. बिन मिठाचा किंवा आळणी भात आपण त्याला म्हणतो. आणि दही, आणि दह्यामध्ये पण साखर टाकू नका. दही भाताचा नैवेद्य आघारी आपल्याला द्यायचे. बघा, मग त्याचे 3 भाग करा. एक भाग असतो ते कावळ्यासाठी, एक भाग असतो तो गाईसाठी, आणि एक भाग असतो ज्याला आपण आघारी देणं म्हणतो. आता आघारी देणं तुम्हाला थोडक्यात सांगते. एखादी बुट्टी घ्या किंवा कढई घ्या, किंवा आपला जे तवा असतो तवा घ्या, त्याच्यावर थोड्याशा गौऱ्या किंवा लाकडं असतात, ते खूप छान घरचं असं तूप आणि कापूर ते सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं असतं आणि ते घराच्या बाहेर ठेवायचं असतं, ज्याला आपण आघारी देणं म्हणतो. थोडक्यात सांगते. आणि दहीभात हे त्याच्यावर टाकायचं असतं. ते प्रज्वलित होतं तेव्हा ते त्याच्यावर दहीभात आपल्याला टाकायचे. आणि एक घास तो कावळ्याचा असणार आहे. आता काय होतं, आम्ही आमच्या घराच्या बाहेर काढू शकत नाही, घरात केलं तर चालेल का? तर बघा, पितृ हे आपल्या घराच्या बाहेर उंबऱ्यावर बसलेले असतात, तुमच्या घरात येत नाहीत. अगदी 2-4 मिनिटं तरी तुम्ही ते बाहेर ठेवा आणि नंतर तुम्ही आणून तुमच्या घरात किंवा आघारी जिथं देणार आहात तिथे 5-10 मिनिटं ठेवा. नाहीतर तुम्ही घरात आणून तिथे ठेवू शकत नाही, तर तुमच्या गॅलरीत ठेवू शकता. जो दहीभाताचा नैवेद्य आहे जो कावळ्यासाठी ठेवलाय, तर आता वातावरण असं झालंय की पाऊस चालू आहे किंवा आपल्याला बाहेर ठेवणं किंवा पक्षी दिसत नाहीयेत, तर तो कुठला तरी प्राणी, कुठला तरी पक्षी खाऊन जाईल याची काळजी घ्यायची. आमच्याकडे गाय नाही आहे, आमच्याकडे कावळे नाही, त्यांचा घास काढून ठेवा. कुठल्या ना कुठल्या रूपात ते येऊन ते नक्कीच ग्रहण करतील. ते तुम्हाला करायचं आहे. उद्या नक्की ही गोष्ट करायचं आहे. उद्या किंवा परवा जसं जमेल तसं तुम्हाला या पद्धतीनं करू शकता. कारण अर्थात अमावस्या 2 तिथीला आली आहे, म्हणजेच 2 दिवस आले आहे. ती 1 तिथी 2 दिवस आली आहे, समजलं? आता तुम्हाला पितृस्तुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, घरातली जेव्हा तुम्ही दरिद्री करता, अर्थात शनिवार असणार आहे किंवा शुक्रवारी पण तुम्ही साफसफाई करू शकता. शनिवारी पण साफसफाई करू शकता. ते करून झाल्यावर देवाची पूजा करायच्या आधी तुम्हाला घरात बसून तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला करून, पितरांचं आसन वेगळं असतं, त्या आसनावर बसून तुम्हाला पितृस्तुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. ही सेवा तुमच्याकडून झालीच पाहिजे आणि तुम्ही केलीच पाहिजे. ज्यांना पितृस्तुती स्तोत्र म्हणणं शक्य होत नाही त्यांनी पितृअष्टकम म्हणावं, पण शक्यतो पितृस्तुती स्तोत्रमच पठण तुम्हाला करायचं आहे. नाही माहिती तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मग तुम्हाला ते तर मिळून जर ते तुम्ही नक्की पठण करा. आता ते पठण करून झाल्यावर मग तुम्ही देवपूजा करू शकता आणि 12 ते 12:30 तुम्हाला आघारी द्यायचं आहे. मग तुम्ही अगदी शुक्रवारी केलं तरी सोन्याहून पिवळं, नाही तर शनिवारी केलं तरी चालेल. ही तुम्हाला पितरांसाठी सेवा करायची आहे. आणि पितरांच्या स्मरणात या दिवशी दान करा. तुमच्या घरातून काहीतरी शिदा जाईल, काहीतरी कोणाच्या तरी घरचं 1 टाईमचं अन्न शिजेल, हे तुम्हाला बघायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची. आता ते दान करण्यासाठी दानही योग्य व्यक्तीला करावं, ज्याला खरंच त्याची गरज आहे अशा व्यक्तीलाच तुम्ही दान करायचे. मग ते दान करत असताना तुम्ही मग चप्पल दान करा, छत्री दान करा, धान्य दान करू शकता. किंवा एखाद्या व्यक्तीला जर तुमच्या घरातील सवाशीण गेले असेल तर तुम्ही साडी अर्पण करू शकता. गावामध्ये आजही कुठे कुठेतरी अमावस्येच्या मावशी येतात, त्यांना तुम्ही कोरडा शिधा दान करू शकता. किंवा त्याच्यामध्ये तेल येतं, गव्हाचं पीठ येतं, बाजरीचं पीठ येतं, ज्वारीचं पीठ येतं. जे तुमच्या घरात उपलब्ध आहे ते तुम्ही पीठ तिथे द्यायचं आहे. मग बरेच लोक कांदा किंवा लाल मिरची, बटाटा, तेल दान करतात. खूप चांगलं असतं, तेही तुम्ही करू शकता. यथाशक्ती दक्षिणा तुम्ही दान करू शकता. या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दान करायचे आहेत. हे कधीही तुम्ही करू शकता. तुम्ही शुक्रवारी केलं तरी चालेल किंवा तुम्ही शनिवारी केलं तरी चालेल. आता तुमच्याकडे अमावस्या वेळेला मावशी येत नाहीत, मग अशा वेळेस काय करायचं? मग अशा वेळेस तुम्ही तुमच्याकडे काम करणाऱ्या जर ताई असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही कोरडा शिधा यथाशक्ती देऊ शकता. थोडक्यात काय की कोणाच्याही घरचं 1 टाईमचं अन्न शिजेल या पद्धतीने तुम्हाला दानधर्म करायचे आहे. आता हे करून झाल्यावर या दिवशी मग तुम्ही ते शुक्रवारी करा किंवा शनिवारी करा. त्याच्यानंतर तुम्हाला हिरण्य दान करायचं आहे. हिरण्य दान करण्यासाठी जर जवळचे गुरुजी असतील, बघा सगळेच गुरुजी हिरण्यदान घेत नाहीत. जे कोणी 10व्याचे 13व्याचे कार्यक्रम करत असतात शक्यतो तेच गुरुजी दान घेतात, ते हिरण्य दान घेतात. मग शक्य असेल किंवा जर तुमच्याकडे कोणी घेणारे गुरुजी असेल तर आवर्जून तुम्ही त्यांना दान करू शकता या पद्धतीने. आता शनी अमावस्या आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, तर या दिवशी बघा अगदी शुक्रवार किंवा शनिवारी पण पिंपळाचं एक झाड लावलं ना, जर तुमच्याकडे शक्य असेल तर तुम्ही कुठे पण लावू शकता. तर पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता. या दिवशी हरी यांची सेवा करायची. श्रावण महिन्याची सांगता आहे, बऱ्याच घरात ना श्रावण महिन्यात रोज रुद्राभिषेक झाला असेल, जर तुमच्या घरात झाला असेल तर आवर्जून करा. नाहीतर शिवमहिमान झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरातल्या शिवपिंडीला दहीभाताचं लेपन करायचं आहे.
ज्या ज्या पद्धतीने केंद्रातही सेवा केली जाते शेवटच्या दिवशी, आता ताई दहीभाताचं लेपन तुम्ही शनिवारी करा की अतिउत्तम, कारण सूर्योदय आहे, म्हणजे सूर्याने ती बघितलेली आहे. तर काहीच नाही, थोडंसं भात घ्यायचं आणि दही घ्यायचं, म्हणजे भातामध्ये मीठ टाकायचं नाही आणि त्यात साखर पण टाकायचं नाही, नुसतं दही आणि भात घ्यायचं, ते मिक्स करायचं छानपैकी. आणि आपल्या शिवपिंडीला आहे तर छोटीशी आपल्या घरात शिवपिंड असते, त्याला चारही बाजूनी पूर्ण दही आणि भाताने लेपन करायचं आहे. एक बेलपान आणि ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिनी नमः या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा, 108 बेलपान असेल तर उत्तम, नाही तर एक बेलपान अर्पण करू शकता आणि शिवस्तोत्र नामावलीचं पठण करू शकता. हे सगळं झाल्यावर, सगळी सेवा झाल्यावर जे काही दहीभाताचं लेपन आपण केलं आहे ते काढून घ्यायचं आहे, तो घरातला तो प्रसाद म्हणून ग्रहण करायला द्यायचा आहे आणि परत आपली शिवपिंड स्वच्छ करून जागेवर ठेवायचे. तरी तुम्हाला सेवा करायची आहे. तर हे आहे आता हरिहर भेट ज्याला आपण म्हणतो. तर आपल्याला हरिहर सेवा करायची, म्हणजेच काय, भगवान शंकरांची सेवा केली, आता भगवान विष्णूंची सेवा करायची. भगवान शंकर हे पितरांचे देव आहेत आणि विष्णू सेवा केल्यावर आपल्याला पितरांना सद्गती मिळते. म्हणून बघा, बद्रीनाथला गेल्यावर बरेच लोक चांगलं कार्य करत असतात, तर्पणविधी करत असतात, दानधर्म करत असतात. मग आता आपल्याला भगवान श्री विष्णूंची पण सेवा करायची. ती काय, तर अर्थात तुम्ही तुळशीची सेवा करावी, तिला जल अर्पण करावं, सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा, दिवा लावावा. हे तुम्हाला शनिवारी करायचं आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता त्यांची पूजा करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला मंत्रजप करायचा. हर आणि हरी यांची एकत्रित सेवा करण्याचा आपल्याला मान मिळतो आणि हा चान्स आपल्याला चुकवायचा नाहीये. या पद्धतीने शनी अमावस्या असल्यामुळे शनीच्या मंदिरात जाऊन गरजूंना दान करावं आणि ओम शनेश्वराय नमः या मंत्रांचा मंत्रजप करावा. एक वेळा तरी हनुमान चालिसाचं पठण करावं. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची. तर आजच्यासाठी इतकंच. झालेले स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.